नमस्कार. नवीशा किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत झणझणीत शेवगा खडा. गावाकडची चव असलेला हा शेवगा खडा कसा बनवायचा ते बघूया आपण. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर मी एक शेवगा साली वगैरे काढून घेतल्यात. तर प्रथम आपण हे शेवग्याची शेंगा शिजवून घेणार आहोत. त्यासाठी एका पातेल्यामध्ये मी पाणी घेते, त्याच्यामध्ये शेवगे टाकूया आणि अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकतो त्याच्यामध्ये. आता आपण हे शिजत ठेवूया. अर्धं कच्चं शिजवून घ्यायचं आहे. तोपर्यंत साहित्य सांगते. एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कापून घेतला, 4 हिरव्या मिरच्या, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी, एक छोटा चमचा जिरे घेतलेले आहेत आणि एक मोठा चमचा शेंगदाण्याचं कूट घेतलेला. आपल्याला एक वाटण तयार करायचे. त्यासाठी एक मिक्सरचं जार घेतोय. त्याच्यामध्ये एक छोटा चमचा जिरे, हिरव्या मिरच्या टाकतोय 4. तुम्हाला जर झणझणीत हवा असेल तर अजून मिरच्याचं प्रमाण वाढवू शकता. थोडीशी कोथिंबीर आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या. आता मीठ आणि पाणी न वापरता आपल्याला फिरवून घ्यायचं हे. काकी आपण शेवगे शिजताना मीठ टाकलेलं आहे, त्यामुळं आता मिठाचा वापर करायचा नाही. हे बघा फिरवून झालेलं आहे. आता रेसिपी सुरुवात करतोय. तर पॅन ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये 1.5 चमचा तेल टाकलेलं आहे. तेल पण छानसं गरम झालं की त्याच्यामध्ये कांदा टाकतो आपण. एक छोटा कांदा बारीक कापून घेतलेला, व्यवस्थित परतून घ्यायचं. कांद्याचा जरासा कलर चेंज झाला की आपण जो वाटून घेतलेला आहे ते टाकतो. कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण आणि 1 चमचा जिरे व्यवस्थित फिरवून घ्यायचं. आता त्याच्यामध्ये हळद टाकतो आपण. किंचितशी हळद टाकायची. शेवगे शिजताना पण हळद टाकलेली आहे, त्यामुळे किंचितशी टाकायची आहे. आता त्याच्यामध्ये आळणी पाणी टाकतो आपण. शेवगे शिजताना मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे मीठ वापरायचं नाही आपल्याला. आता अजून थोडंसं पाणी टाकते. आता त्याच्यामध्ये शेवगे पण टाकूया. अर्धे कच्चे आपण शिजवून घेतलेले आहेत, ते सुद्धा शेवगे टाकते. व्यवस्थित फिरवून घ्यायचं. आता त्याच्यावर झाकण ठेवूया एक 5 मिनिटासाठी. 5 मिनिटानंतर झाकण काढतो आपण. मस्त अशी भाजी शिजलेली आहे. व्यवस्थित फिरवून घ्यायचं. आता शेवगे शिजल्यात का बघूया आधी आपण. आता शेंगदाण्याचं कूट टाकतो त्याच्यामध्ये, एक मोठा चमचा घेतलेला. व्यवस्थित परतून घ्यायचं. पूर्ण सुकं करून घ्यायचं आहे आपल्याला. ज्वारीच्या भाकरीबरोबर खूप छान लागतो. आता सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊ. तयार झालेला आहे शेवगा खरडा. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा छानशा रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. परत भेटूया अशाच छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना बाय बाय.